गेलेला ऐतिहासिक असा कार्यक्रम भीम महोत्सव 2017, उत्सव नात्यांचा, बहुजनांच्या विचारांचा। खरं म्हणजे आपल्या या बदलापूरच्या भूमीला एक ऐतिहासिक वारसा आहे। 3 मे 1927 या दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बदलापूरच्या पवित्र पावनभूमीत आले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची 300वी जयंती या बदलापूरच्या भूमीत त्यांनी साजरी केली होती। जवळपास 15,000 अनुयायांसकट बाबासाहेबांनी ह्या शिवजयंतीचा महोत्सव आयोजित केला होता। या बदलापूर नाव का पडलं याचा देखील एक इतिहास आहे। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज लांबीच्या स्वारीला जात असे तेव्हा घोडे बदलण्यासाठी ते या बदलापूरच्या पवित्र पावनभूमीत येत असे आणि त्यामुळे या बदलापूरला बदलापूर असं नाव पडलं। आजच्या या कार्यक्रमात खरं म्हणजे या भीम महोत्सव 2017चं सुंदर असं आयोजन केलं आहे ते अर्थात प्रवीण भाऊ राऊत आणि त्याचप्रमाणे बौद्ध समाज बदलापूर शहर आणि ग्रामीण यांच्या पुरस्काराने आयोजित आजचा हा कार्यक्रम अर्थात भीम महोत्सव 2017 आणि अगदी काही क्षणातच आम्ही आपणासमोर सादर करणार आहोत आदर्श शिंदे निर्मित बुद्ध धम्म गीतांचा सुरेल नजराणा भीमराव कडाडला। पण तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात करताना मी आदरणीय भंते राहुल बोधी यांना मी विनंती करेन की त्यांनी बुद्ध वंदनेसाठी कृपया विचार मंचावर यावं। आदरणीय भंते राहुल बोधीजी यांना मी विनंती करेन की त्यांनी विचार मंचावर यावं आणि बुद्ध वंदनेला सुरुवात करावी। राष्ट्रीय निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती डॉक्टर विजय कदम साहेब यांचं येथे आगमन झालेलं आहे। सर्व आयोजन समितीकडून मी त्यांचं येथे सहर्ष स्वागत करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक प्रवीण भाऊ राऊत यांना विनंती करेन की त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर विजय कदम यांचं स्वागत करावं, त्यांचा सन्मान करावा। जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत डॉक्टर विजय कदम यांच्यासाठी।
आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक प्रवीण भाऊ राऊत यांना विचार मंचावर येण्याची विनंती करेन। आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आणि त्यांचे मुख्य निमंत्रक बहुजन समाज युवा नेतृत्व प्रवीण भाऊ राऊत यांना मी विचार मंचावर येण्याची विनंती केली। मी त्यांना विनंती करेन की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करावी। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। त्याचप्रमाणे विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील पुष्पमाला अर्पण प्रवीण भाऊ राऊत यांनी केलेली आहे। त्याचप्रमाणे दीप प्रज्वलित देखील करत आहे। जरा एक वार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा गजर होऊन जाऊ द्यात। बोला विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम। धम्मं शरणं गच्छामि। खरं म्हणजे तेजाचं प्रतीक, अंधाराला दूर करणारं, त्या अर्थात प्रकाशाचे प्रतीक त्या दीप प्रज्वलन झालेलं आहे। संघं शरणं यानंतर गच्छामि। मी सन्माननीय बनतेंना विनंती करेन की त्यांनी बुद्ध वंदनेला सुरुवात करावी। येथे जमलेल्या माझ्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना एक विनंती, कृपया आपण देखील हात जोडून या बुद्ध वंदनेसाठी तयार राहावं। गच्छामि धम्मं शरणं पंचशील या ठिकाणी होणार आहे। तेव्हा धम्माच्या नीती परंपरेला अनुसरून आपण सर्वांनी आपापल्या जागेवर उभं राहावं। सर्वांनी दोन्ही हात जोडायचे। 30 शरण पंचशील घेण्यासाठी आपल्या जागेवर आपण उभं राहावं। मी बोलेले माझ्या पाठीमागे आपण सर्वांनी 30 शरणाचं पंचशील बोलावं। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। आणखीन 2 वेळेस। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। धम्मं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि संघं शरणं
गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि कामी सुमिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समाधियामि कामेस्मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामीरयमज्जपमादिष्ठाना वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुराय मेर मज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि साधु 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 सर्वांनी बसून घ्यावं. आजच्या या सुंदरशा कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुद्ध त्यांचा सद्धम्म आणि सुगताचा श्रावक संघ या 3 रत्नांना त्यांच्या गुणांना आपण वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सर्वांनी दोन्ही हात जोडावेत. साधु 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 इति पिसो भगवा अर्हं सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरी सधम्म सारथी सत्था देव मनुष्यानं बुद्धो भगवाति स्वाख्यातो भगवता धम्मो संदितिको अकालिको एहि पासिको ओपणायको पच्छतं वेदितपो विन्योहिते सुपटिपन्नो भगवतो सावक संघो सुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक
चिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारि पुरी संयुगानि अट्ठ पुरीस पुगला एस भगवतो सावक संगो आहुनैयो पाहुनैयो दक्षिणैयो अंजलि करनियो अनुत्तरं भूयंकेतं लोकसाति साधु 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 सकल बीजं विदुरयानं देवरूपं सुजीवं निमलचक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम वीरतराजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि साधु 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 अनुमोदामि। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय जय भीम। सर्वांनी म्हणायचं आहे जय भीम। सर्वांनी म्हणायचं आहे जय भीम। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। विश्व कल्याण मित्र सुगत तथागत सम्यक संबुद्ध त्याच बुद्धाने समस्त मानव जातीसाठी सुखदायक आनंददायक उल्हासदायक शांती प्रधान आदि कल्याण मध्य कल्याण आणि अंततःही कल्याणदायक असा त्रिकाल कल्याणदायक दिलेला सद्धम्म, जो सद्धम्म मानव हितासाठी कल्याणासाठी प्रेरणादायी आहे, असा सद्धम्म अनेक लोकांपर्यंत सदैव पोचत राहावा यासाठी तथागतांनी आपल्या सम्यक कर्मांतातून उपजीत केलेला श्रावक संघ अर्थातच बुद्धरत्न धम्मरत्न आणि संघरत्न या महान पावन पवित्र तीन रत्नाला स्मरण आणि वंदन। भारतभूमीमध्ये जन्मास आलेल्या प्रत्येक माणसाला न्यायमूलक समता प्रस्थापित करून देण्यासाठी ज्यांनी अत्यंत हाल आणि अपेक्षा सहन केल्या, ज्ञानाचा एक एक बिंदू प्राशान करून त्याच ज्ञानाला ज्ञान शिकवलं, असे विश्व ज्ञान प्रतीक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना अविरतपणे साथ देणारी माता रमाई या आपल्या धम्म माता पितांना समर्पित असं अभिवादन करून आज बदलापूर भूमीमध्ये होऊ पावलेल्या उत्सवाला बुद्ध वंदनेने भिक्खू संघाच्या वाणीनं सुरुवात होत आहे। उपस्थित सर्वच बौद्ध उपासक उपासिका आज खऱ्या अर्थानं
या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण साजरी करत आहोत असे एक चित्र दिसत आहे. कारण बदलापूर शहरामध्ये हा पहिल्यांदाच असा कार्यक्रम होत आहे की या ठिकाणी आपली गल्ली, आपला एरिया, आपला मोहल्ला सोडून सर्वजण एक होत आहेत. प्रत्येकजण आपापल्या कॉलनीमध्ये जयंती करतात. आम्हाला भिक्खू संघाला जयंतीला निमंत्रण दिल्या जातं आणि म्हटल्या जातं की भंतेजी आमच्याकडे आमची जयंती आहे, आमच्या जयंतीला या. आणि मग एक जाधव कॉलनीची जयंती, एक मानव पार्कची जयंती, एक चैतन्य संकुलची जयंती आणि अशा हजारो जयंत्या साजऱ्या होतात. आणि मग म्हटलं जातं आमची जयंती कशी झाली, आमची जयंती कशी झाली. तर आज म्हणावं लागेल की आज या ठिकाणी संपूर्ण तरुण वर्ग, विशेष करून प्रवीण भाऊ राऊत, गरुड परिवार आणि ज्यांचे पूर्ण जो इथे राबलेला लहान मुलापासून तर अगदी वयस्कर माणसापर्यंत या सर्वांच्या प्रयत्नातून आज संपूर्ण बदलापूर शहर एक होण्याचं काम होत आहे. मला आठवतं की 2006 मध्ये आपण सर्वांनी धम्मदीक्षेचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. आणि तो सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना एका महान व्यक्तीने एक शब्द उच्चारले होते, तथागताचा धम्म हा पूर्ण एक फेरा पूर्ण होण्यासाठी, त्याला आपण धम्मचक्र म्हणतो, त्या धम्मचक्राचा एक फेरा पूर्ण होण्यासाठी 2500 वर्ष लागतात. आणि या भारतभूमीमध्ये 14 ऑक्टोबर 1955 तो पूर्ण 2500 वर्ष पूर्ण झालेले. आणि त्यानंतर या भारत देशामध्ये परत एकदा त्या धम्मचक्राला गतिमान करण्याचं काम 14 ऑक्टोबर 1956 बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि त्या दिवसापासून द्वितीय बुद्ध शासन या भारत देशामध्येच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये लागू झालं. आणि बाबासाहेबांना प्रेरणादायी समजून आपण सर्वांनी दीक्षाभूमीच्या प्रांगणामध्ये बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि द्वितीय बुद्ध शासनाची थाटामाटात सुरुवात केली. पण हळूहळू या द्वितीय बुद्ध शासनामध्ये जे प्रॉपर बुद्धिस्ट आपण म्हणून घेणारी लोक होतो बाबासाहेबांच्या समवेत, आज आपण विखुरल्या गेल्याचं काम केलं. बोधिसत्व बाबासाहेबांनी सांगितलं होतं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. त्यापैकी पहिलं काम शिक्षण घेणं आम्ही तळमळीतून केलं. कारण शिक्षण घेतल्याने आपल्याला नोकऱ्या मिळतील, नोकरी घेतली की पगार मिळेल, पगार मिळेल की गाडी माडी घोडा मिळेल. आणि म्हणून मात्र आम्ही बाबासाहेबांचं पहिलं काम आत्मसात करण्याचं काम केलं, शिक्षण घेतलं. पण दुसऱ्या मार्गावर अजून आपण पोचलोच नाही. हे द्वितीय बुद्ध शासन चालू झालं त्या दिवसापासून या भारतभूमीमध्ये बौद्ध धम्म वाढायची सुरुवात झाली. तशा पद्धतीने तथागतानं बुद्ध शासन सुरू केलं आणि संपूर्ण भारत देशामध्ये प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये बौद्ध धम्म वाढला. तशाच पद्धतीनं या द्वितीय शासनामध्ये हळूहळू दिशेला, हळूहळू गतीनं संपूर्ण भारत बौद्धमय बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. संपूर्ण देशातले लोक बौद्ध धम्माच्या कडे वाटचाल करत आहेत. संपूर्ण विश्व बौद्ध धम्माला स्वीकारत आहे. आणि फक्त आता आपल्याला या धम्म शासनामध्ये आपली जबाबदारी म्हणून नेमका आमचा काय वाटा असेल हे विचार करण्याची गरज आहे. आज या ठिकाणी काही वेळानंतर उपरे साहेबांचा मुलगा या ठिकाणाहून भाषण देणार आहे, आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. आपण कान्याकोपऱ्यामध्ये त्यांचे नावं ऐकले असतील, फोटो ऐकले असतील, बॅनर ऐकले असतील. आणि म्हणून आता आपल्या सर्वांना जागं व्हायची गरज आहे. हनुमंत उपरे साहेब गेल्यानंतर या चळवळीचं होणार काय, पुढे रथ जाणार कसा, ओबीसी समाज बौद्ध धम्माकडे जाणार कसा, हा एक सूर बौद्ध समाजाच्या लोकांमध्ये निघत असतानाच विचार आला. आणि मग पुढे त्यांचा मुलगा पुढे येऊन अख्खीची अख्खी धर्मांतराची चळवळ आपल्या शिरावर घेतो. आणि 25 डिसेंबर 2016 रोजी बौद्ध धम्माची स्वतःही आणि त्यांच्यासोबत त्यांच्या अनुयायाला बौद्ध धम्माची दीक्षा देतो. पण या ठिकाणी
या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे मित्रांनो. माझ्या बौद्ध उपासक उपासिका स्वतःला म्हणून घेणाऱ्या लोकांनो, आपल्याला आता जागं व्हायची गरज आहे. कारण हनुमंत उपरे ओबीसी समाजाचा एक व्यक्ती आपल्या तरुण मुलाला संपूर्ण धर्मांतराची चळवळ समजून सांगतो आणि ती चळवळ तशाला तशी मोठ्या जोमानं मोठ्या प्रेरणेनं तो मुलगा पुढे परिपूर्ण अवस्थेत धारण करतो. आता विचार करण्याची गरज आहे तुम्हाला आणि मला. मी माझ्या मुलाला त्रिसरण पंचशील शिकवते का? आजही आमच्या बौद्ध लोकांनी स्वतःला प्रश्न केला पाहिजे की आपण आपल्या मुलाला त्रिसरण पंचशील शिकवतो का? आणि म्हणून आता आपल्याला जागं व्हायची गरज आहे. कारण या देशामध्ये प्रत्येक जण बौद्ध धर्माच्या दिशेने वाटचाल करत आहे. इथे भटका बौद्ध झाला, उपरा बौद्ध झाला, ओबीसी बौद्ध झाला, पण आजही इथला 56च्या अगोदर असलेला महार हा बौद्ध आहे की नाही हा विचार आपण केला पाहिजे. आणि याच विचारांचं याच नात्याचा हा उत्सव आहे. जेव्हा त्या बॅनरवरची एक लाईन वाचवली, उत्सव नात्याचा, नेमकं नातं कोणतं आहे? आणि हे नातं समजून घेण्यासाठी आता आपल्याला जागं झालं पाहिजे. कारण उद्या जर हे समाजाचे सगळेचे सगळे लोक बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि तुमच्याकडे आले आणि तुम्हाला विचारलं की बाबांनो मला बौद्ध धर्माची एखादी वंदना शिकवा, आणि जर मला सांगता आली नाही तर विचार करावा लागेल की ते लोक म्हणतील की तुम्हाला बाबासाहेबांनी काय शिकवलं. आणि म्हणून आपल्याला जागं झालं पाहिजे. आणि म्हणून आता आमच्या मुलांना आम्ही शिकवलं पाहिजे. एक दिवसाचा कार्यक्रम संपला असं होणार नाही. या ठिकाणी सुरुवातीला 2-3 शब्द बोलण्याचा संधी मिळाली म्हणून बोलत आहे. आज हा मोठा उत्सव आपण साजरा केला तर तरुण मुलांना असंच सांगणं आहे, विशेष करून राऊत परिवार, की या सगळ्या तरुणांना एकत्र करावा आणि दरवर्षाची बाबासाहेबाची जयंती अशाच पद्धतीनं संपूर्ण बदलापूर एक म्हणून साजरी व्हावी. कारण आपण पहिलं काम शिकलो, आता दुसरं काम शिकायची गरज आहे. संघटित व्हा. आपला गट, आपला पक्ष, आपली संघटना बाजूला ठेवून संपूर्ण बदलापूर शहराची एक जयंती अशा पद्धतीने साजरी झाली तर निश्चितच आजचा हा उत्सव, आजचा हा एवढा केलेला खर्च, आणि आपणही आपल्या कानाकोपऱ्यातून कष्टातून मेहनतीतून इथपर्यंत पोचलात. आता दुसरं काम आपल्याला करायची गरज आहे, संघटित व्हायची. तर आपण सर्वांनी संघटित व्हावं. जाता जाता एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि थांबतो. 2 मित्र आहेत. त्यापैकी एक मित्र लंगडा आहे आणि एक मित्र आंधळा आहे. 2 मित्र असतात, त्यापैकी एक मित्र आंधळा आहे तर एक मित्र लंगडा आहे. आणि या दोघांची घनिष्ठ मैत्री आहे. खूप जिवलग मित्र आहेत, घनिष्ठ मैत्री दोघांची आहे. आणि मग मित्र घनिष्ठ असल्यामुळे कुठे कुठे फिरायला जायचे. आणि एक दिवस त्यांना वाटलं की आपण एका जंगलामध्ये फिरायला जावं म्हणून. आंधळ्याने लंगड्याला सांगितलं, लंगड्याने आंधळ्याला विचारलं की ठीक आहे आपण गेलं पाहिजे फिरायला. आणि दोघेची दोघं एका जंगलमध्ये फिरायला गेले. लंगड्याला चालता येत नाही, आंधळ्याला दिसत नाही. आणि जंगलमध्ये गेल्यानंतर अचानक त्या जंगलामध्ये आग लागली, वणवा पेटला. दोघांनाही आग जाणवत आहे की आग लागलेली आहे म्हणून. लंगड्याला आग दिसत आहे, आंधळ्याला मात्र जाणवत आहे. आणि मग दोघांनी सहमत केलं की बाबा आता जंगलात आग लागलेली आहे, आता कसं करायचं? जर आता आपण एकमेकांना लक्ष दिलं नाही तर आपण या अग्नीमध्ये जळून भस्म होऊन जाऊ. आणि म्हणून शेवटी दोघांनी एक विचार केला. आंधळा लंगड्याला सांगत की बघ मला दिसत नाही पण मी पळू शकतो. लंगडा सांगतो मला दिसते पण मी चालू शकत नाही. आणि म्हणून दोघांनी शेवटी संलग्न केलं. आंधळ्याच्या डोक्यावरती लंगडा बसतो आणि एकमेकाच्या डोक्यावर बसून ते लोक पळू लागतात. आंधळ्याचे पाय कामी येतात, लंगड्याचे डोळे कामी येतात. आणि त्या अग्नीपासून ते दोघेची दोघं फार दूर अंतरावर जाऊन शांत बसलेले आहेत. आणि एकमेकांसोबत विचार केला, अरे थांबा आणखी महत्वाचं बाकीच आहे, थांबा आणखीन. आणि मग आता अगदी दूर केला. लंगडा म्हणतो अरे आता बघ माझ्या वजाने तू थकला असेल. आंधळा म्हणतो बरोबर आहे, तुझं वजन घेऊन मी थकलो, आता आपण थोडंसं निवांत बसूया. लंगडा आणि आंधळा दोघं निवांत बसलेले आहेत. आणि निवांत बसल्यानंतर
आंधळा हळूच लंगड्याला म्हणतो, अरे लंगड्या बघ, या अग्नीनं भरलेल्या जंगलामध्ये मी होतो म्हणून माझ्यामुळे तू वाचलास. त्यावेळेस लंगड्याचा युगो जागा झाला आणि लंगड्याला सांगितलं म्हणे, अरे असं नाही, जर मी तुझ्यासोबत नसतो तर तुला रस्ता कुणी दाखवला असता आणि तू कुठेतरी भुटकून मेला असतास आणि जळून खाक झाला असतास. आंधळा म्हणतो, नाही नाही असं नाहीये, माझे जर पाय नसते तर तुला मी उचलून इथपर्यंत आणूच शकलो नसतो. आणि मग त्या दोघांची छानपैकी तू मे सुरू झाली, एवढी सुरू झाली की कधी अग्नी जवळ आला लक्षात आलं नाही. तू मे थांबत नाही, अग्नीचा वनवा जवळ येतो आणि इतका जवळ येतो तरी सुद्धा डोळे उघडत नाहीत आणि शेवटी त्या अग्नीमध्ये दोघेही जळून भस्म होतात. काहीसं असंच झालंय, काहीसं आपल्या समाजाचं असंच होत आहे. यामध्ये लंगडा कोण आणि आंधळा कोण हा विचार आपण करावा आणि जागं व्हावं. अशाच पद्धतीने एकीकरणाचे कार्यक्रम होत राहावे अशी अपेक्षा करतो आणि हा कार्यक्रम अशाच पद्धतीनं यशस्वी आपण करावा. या ठिकाणी बौद्ध धर्माच्या नीती परंपरेला अनुसरून भिक्षू संघाला प्राचारण केलं. विशेष करून गरुड साहेब राकेश गरुडांचं फार मोठं योगदान की त्यांनी राऊत परिवाराला सोबत घेतलं. मला आठवतं की ज्यावेळेस मी पहिल्यांदा बदलापूर शहरामध्ये आलो होतो तर माझ्या राहण्यासाठी मोहन राऊत यांनी स्वतःचा एक फ्लॅट राहण्यासाठी दिला होता. भिक्खू संघ बदलापूरमध्ये राहिला पाहिजे. जोपर्यंत भिक्खू संघ वाढत नाही तोपर्यंत धम्म वाढत नाही. आम्ही आमचे मुलं संघाला देऊ शकत नाही तर कमीत कमी जे बनलेले आहेत त्यांचं संगोपन करणं आपली जबाबदारी आहे. तर या ठिकाणी या उत्सव समितीच्या वतीनं चिवरदानाचा कार्यक्रम होईल, तेव्हा चिवरदानासाठी वरती यायचं. धन्यवाद भंतेजी. आणि आज खरोखर आपणा सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे की आज संपूर्ण बदलापूर मधील भीमसैनिक आज एकजुटीने या पवित्र पावन भूमीवर जमलेला आहे. चिवरदान करण्यासाठी मी मंचावर बोलवू इच्छितो प्रवीणजी राऊत, राकेशजी गरुड, धनराज गायकवाडजी, महेश जाधवजी आणि त्याचप्रमाणे सुखदेव गायकवाडजी यांना मी विनंती करेन की त्यांनी विचार मंचावर यावं. भीम महोत्सव 2017 उत्सव नात्यांचा, बहुजनांच्या विचारांचा आणि आज खऱ्या अर्थानं सर्व बहुजन या बदलापूरच्या या मैदानात जमलेले आहेत. खरोखर ही अभिमानाची बाब आहे. मी सर्व सन्माननीयांना विनंती करेन की त्यांनी चिवरदान करावं. मोहनजी राऊत आणि गायकवाड साहेब आणि उपस्थित सर्वजण या चिवराला स्पर्श करावा. आणि आपण सर्वजण बौद्ध आहोत. या महान चिवरदानामध्ये आपल्या सर्वांचं दान आहे. म्हणून समितीच्या वतीनं जे चिवरदान होत आहे ते फक्त समितीच्या वतीने नव्हे तर बदलापूरच्या प्रत्येक व्यक्तीच्या वतीने चिवरदान होत आहे. हे फक्त चेहरे आहेत, यांच्या खांद्यावर तुम्ही जबाबदारी दिलेली आहे. आता इथून पुढचं प्रत्येक कार्य आपण करावं. प्रत्येक गाथा बोलतील, रिपीट करा. त्यांना ते तर आज आपण खरंच ह्या भीमा उत्सवामध्ये हे नव युवक बहुजन लोक भिक्षू संघाला दान देत आहेत. तर जसे भंतेजी म्हणतील तसं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणा भंतेजी, आम्ही श्रद्धेने भिक्षू संघाला दान देत आहोत ते आपण स्वीकार करा, स्वीकार करा, स्वीकार करा. दानंद सद्दा शिलंग रकुन शब्दा भावना बिरतावंतु गचन देवता गता सभ्य बुद्धा बलपत्ता पच्छकान जंग बलंग अंतान तेजना रखंदम सवसो आकाश भूमट्टा देवानागा महेंदिका पुयन्न अदित्वा चिरंकंद बुद्ध शासनं चिरंकंदम शासनं चौन संपरंती साबित्यो यजंतु सब्बरोगो विनाशतु माते बंतंतराय सुखदिगायुग भव अभिवादनशील च नित्यं वड्डपचायिनो
चत्तारो धम्म वदन्ति आयुवनो सुखं बलन्ति सभे चत्त सुखी यन्तु सभे चत्त सुखी यन्तु सभे चत्त सुखी यन्तु. आज भिक्षू संघाच्या काया वाचा मनाने सर्व मानव लोक सुखी होत, आनंदी होत, दुःखमुक्त होत. त्यांच्या ज्या काही मनोकामना असतील त्या चंद्रप्रभाने पूर्ण होत. भिक्षू संघाच्या काया वाचा मनाने सर्व प्राणी मात्र सुखी होत, आनंदी होत, दुःखमुक्त होत. सभे चत्त सुखी यन्तु सभे चत्त सुखी यन्तु. बोला साधू 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 साधू. म्हणा बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. आणि तीनदा म्हणायचं आहे वंदामी बनतेजी, वंदामी बनतेजी, वंदामी बनतेजी. सुखी हो, मंगल हो, मंगल हो.